नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी संतोष सावंत आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि आपल्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता आपल्या लाडक्या बहिणींना मिळणार 3,000 रुपयाचा हप्ता आणि 3,000 रुपयाचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आणि 3,000 रुपयाचा हप्ता कधी मिळणार ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. पण त्या अगोदर कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता हा वितरित करण्यात आलेला आहे, म्हणजेच तुमच्या बँक अकाउंटला कोणत्या कोणत्या महिलांच्या बँक जूनचा हप्ता जमा झालेला आहे तर त्या बहिणींनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि ज्या ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत वितरित झालेला आहे ना, त्यांनी सुद्धा कमेंट करायचे आहे. आणि ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता वितरित झालेला नाही, परवापासून जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येत आहे पण अजून सुद्धा तुम्हाला हप्ता आलेला नाही, आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सुद्धा लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता येऊ शकतो ज्यांना आलेला नाही त्यांना. आणि हा 3,000 रुपयाचा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार आहे? ज्या महिलांना मे महिन्याचा हप्ता आलेला नव्हता, ज्या महिलांना मे महिन्याचा हप्ता आलेला नव्हता त्याच महिलांना 3,000 रुपयाचा हप्ता म्हणजे मे आणि जून ह्या 2 महिन्याचा हप्ता एकत्र त्या महिलांना मिळणार आहे. आणि कधीपर्यंत येणार आहे? 2 ते 3 दिवसात त्या लाडक्या बहिणींना हप्ता वितरित करण्यात येणार आहे. आणि ज्या महिला पात्र असून सुद्धा त्यांना अपात्र करण्यात आलेलं होतं त्यांची सुद्धा लाडकी बहीण योजनेची KYCचे डॉक्युमेंट पडताळणी सुरू केली. त्यामध्ये काही पात्र महिला सापडल्या तर त्या महिलांना 3,000 रुपयाचा हप्ता मिळणार आहे. आणि कोणत्या कोणत्या महिलांना हप्ता येणं बंद झालेलं आहे त्यांनी कमेंटमध्ये त्यांचं नाव आणि जिल्ह्याचं नाव कमेंट करायचं आहे. कारण आजच लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि आपल्या लाडक्या बहिणींसाठी ही खूप धक्कादायक बातमी आहे. कारण आता आज सुद्धा 5 लाख लाडकी बहीण या अपात्र करण्यात आलेली आहे. आणि लाडकी बहीण योजनेविषयी जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. धन्यवाद.